शिवराय दादा. जय शिवराय. कुठनं आलाय तुम्ही? आम्ही मातुरीवरून आलो. पाटलाची जन्मभूमी. पाटलाच्या जन्मभूमीतून तुम्ही पहिल्या दिवसापासूनच पाटलांच्या सोबत आहे. पहिल्या दिवसापासूनच तुम्ही पाटलांसोबत आहे का आज आलाय? हो, पहिल्या दिवशी पाटलाच्या जन्मभूमीमध्ये मी पण अशोक जरांगे माझं नाव. ओके. हा, तर काय नाही, आता आम्ही मानदेश न्यूज चॅनलमधनं आहे. हे अट्रॅक्शन दिसलं तुमच्या गाडीवरती, म्हणजे थोडी सुद्धा तुम्ही जागा ठेवली नाही. सगळीकडं मराठा क्रांती मोर्चाचे चलो मुंबई म्हणून जे स्टिकर आहेत ते तुम्ही लावलेले आहेत. तर दादा, आता जरांगे पाटील आता कुठपर्यंत पोहोचलेत? जरांगे पाटील ह्या स्पॉटला तरी अर्धा तास लागेल अजून. ओके, अर्धा तास लागेल. तुम्हाला आता महाराष्ट्रातून सर्व मराठे बघतायत, तुम्हाला काय आव्हान करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून? काय हे काय म्हशीच्या वाहनाची ती सरकार. होय, मोठी म्हैशी जाफराबादी. काय यांना कळाना, 7 महिने झाले पाटील घरदार सोडून बसलेत, तरी यांना काही वाटाना सणाची नाही मानाची काय नाही. पण आता सरकारवरती दबाव नक्कीच तयार होणार आहे. लाखोच्या संख्येने मराठे येत आहेत. जसं की पश्चिम महाराष्ट्रासारखा भाग असेल, आजचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल, कोल्हापूर एसटी स्टँडवरनं जवळजवळ 100 ते 150 एसट्या बुक करून मराठे येतात. म्हणजे आपले मराठे कायदा पाळणार आहेत, म्हणजे जे पण काय असेल ते कायद्याच्या मार्गाने करतात. तर तुम्हाला आरक्षण मिळावं म्हणून सरकारला काय तुमची मागणी आहे? विशेष म्हणजे मी एक सांगू इच्छितो सर्व मराठा बांधवांना महाराष्ट्रातल्या, की पाटलांनी 7 महिने उपोषण केलं. बरोबर. 7 महिने म्हणजे 210 दिवस पाटलांनी एक दिवसही फॅमिलीला बघितलं नाही. आणि फॅमिलीला बघितलं नाही तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी 7 दिवस वेळ काढावा. पाटलांनी 7 महिने काढले. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी 7 दिवस वेळ काढून मुंबईला यावं, म्हणजे सरकारला कळल हे इथून मागं 100 वर्षात झालं नसतं आणि होणार बी नाही. बरोबर आहे. जसं क्रांतीसूर्य मनोजी जरांगे पाटलांनी 7 महिने काढलेत, तसं प्रत्येकाने 7 दिवस काढावं एवढी तुमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि एवढी साथ दिल्यानंतर मराठा आरक्षण नक्कीच मिळून जाईल. धन्यवाद दादा. घोषणा द्या. Yes,